तिसऱ्या दिवसभराचा खेळ सुरू आहे आणि अगदी पहिलाच सामना आपल्या समोर येतोय. शिव साम्राज्य वाद्य पथक विरुद्ध गुरुजी प्रतिष्ठान. शिव साम्राज्य वाद्य पथक प्रथम फलंदाजी करणार आहेत. गुरुजी प्रतिष्ठान क्षेत्र रक्षणासाठी मैदानामध्ये दाखल झालेले आहेत आणि 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. 20 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये फलकावरती लागलेले आहेत. चांगली सुरुवात आहे शिव साम्राज्य पथकला. ही मॅच जिंकणं अनिवार्य आहे. पहिल्या सामन्यामध्ये त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता आणि त्यामुळे गटामध्ये जर टॉप 2 मध्ये यायचं आहे, वरच्या 2 क्रमांकावरती यायचं असेल तर त्यांना हा सामना जिंकल्याशिवाय गत्यंतर नाही. त्यामुळे ही मॅच त्यांच्यासाठी डू ऑर डाय आहे. क्षेत्ररक्षण पूर्ण ऑन साइडला सीमारेषेवरती फैलावलेले मिड विकेट, लॉंग ऑन स्क्वेअर लेग क्षेत्ररक्षक थर्ड यार्ड सर्कलच्या बाहेर आहेत. डीप लॉंग ऑफ देखील थर्ड यार्ड सर्कलच्या बाहेर आहे. डीप एक्स्ट्रा कव्हर थर्ड यार्ड सर्कलच्या बाहेर आहे. शॉर्ट कव्हर पॉइंट आहे, गली आहे. 3 क्षेत्ररक्षक थर्ड यार्ड सर्कल वरून आहेत फलंदाजाच्या समोर. यस, बाहेरची कट जरूर गॅप आहे तिथे. थर्ड मॅनला क्षेत्ररक्षक पोहोचेल का आणि सीमारेषेच्या आतमध्ये अडवण्यात यश आलेलं आहे. पायाने अडवला चेंडू तिथे जाऊन. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न, यष्टी उद्ध्वस्त नाही होऊ शकली आणि 3 धावा इथे यशस्वी पूर्ण करतील शिव साम्राज्य वाद्य पथक. ढोल ताशा वाद्य पथकांची पुणे शहराची परंपरा. खर तर ही परंपरा 7-8 दशकांपेक्षा अधिक आहे, मोठी आहे. या परंपरेला खूप मोठा इतिहास आहे आणि पुण्याचा गौरव, पुण्याचा लौकिक 7 समुद्रापार घेऊन जाणारी ही परंपरा आहे आणि आम्ही सगळेजण या परंपरेचे पाईक आहोत. याचा आम्हाला अभिमान आहे आणि खर तर याच परंपरेला, याच परंपरेतील सर्व वादकांना एकाच मंचावरती आणण्याचा प्रयत्न आहे मुद्रा प्रतिष्ठानचा. फाईन खेळण्याचा प्रयत्न होता, फाईन ग्लान्स करण्याचा प्रयत्न होता, गतीचा वापर करायचा होता इथे फलंदाजाला. मात्र चेंडू यष्टिरक्षकाकडे पोहोचलेला आहे. 23 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये प्रणव खरे आणि ओमकार बुंदेली ही जोडी मैदानामध्ये. मयूरच्या हातामध्ये चेंडू आहे उजव्या हातानं. ओव्हर द विकेट मयूर. मिड विकेटला क्षेत्ररक्षक तिथे पोहोचेल. 1च धाव येऊ शकते आणि 2 धावा देखील पूर्ण करतील. 2 धावांबरोबर धाव फलक पुढे पोहोचेल. यस, 25 2 बाद 25. 4थं षटक मैदानामध्ये सुरू आहे. 8 षटकांची लढत आहे. वेळेचं भान प्रत्येक संघानं ठेवावं, अन्यथा पेनल्टीला सामोरं जावं लागेल. 40 मिनिटांपेक्षा हवेमध्ये चेंडू आणि तिसरा फलंदाजच बाद होणार आहे. मनोज चव्हाणनं झेल टिपलेला आहे आणि यानंतर 5व्या क्रमांकावरती अजित भालेराव सरांना आपण बघणार आहोत ऍज अंपायर. पुण्यातलं क्रिकेट अधिक सफाईदार बनवण्यामध्ये त्यांचं मोठं योगदान आहे. क्रिकेटचे नियम, त्यातले अत्यंत बारकावे, मैदानामध्ये ते कसे वापरायचे त्याचं संपूर्ण नॉलेज खूप कमी लोकांना आहे पुणे शहरामध्ये. त्यामध्ये संपूर्ण नॉलेज असणारे व्यक्तिमत्व म्हणजेच अजित भालेराव. आज ऍज अ प्लेयर तुम्ही त्यांना बघणार आहात, मात्र त्यांचे सहकारी या स्पर्धेला पुन्हा एकदा पंचांच्या कामगिरीतून उंचीवरती घेऊन जाण्याचा प्रयत्न करतायत. अनेक स्पर्धा यशस्वी बनवलेल्या आहेत. हवेमध्ये चेंडू होता, झेल सुटलेला आहे. अजित भालेराव यांना जीवदान. 2 धावा प्राप्त होतील. पहिली गोष्ट, अंपायर्स पहिले तो चांगला खेळाडू पाहिजे, तर तो चांगली अंपायरिंग, तो कुणी असो तो चांगली अंपायरिंग करू शकतो. आणि जर खेळाडू असेल तर पंचांच्या कामगिरीविषयी सुद्धा तुम्हाला आपोआप बरंचसं नॉलेज प्राप्त होतं, त्याची आवड प्राप्त होते. खेळाची आवड असल्याशिवाय तुम्ही खेळाडू बनणार नाही आणि मग तुम्ही अंपायर्स देखील बनू शकत नाही. पहिल्यांदा ते चांगले खेळाडू आहेत आणि अजित भालेराव सर हे चांगले खेळाडू आहेत.
हे पहिल्या शॉट वरती दिसून आलेलं आहे. पाहिजे पुढे जाऊन मॅरेथॉन इनिंग अपेक्षित आहे त्यांच्याकडून, कारण अर्धा खेळ संपलेला आहे. 4 षटकांचा खेळ संपला, 27 धावा, 3 गडी बाद. या स्थितीमध्ये शिवसाम्राज्य वाद्य पथक पोहोचलेलं आहे. 4 षटक अजून शिल्लक आहेत आणि या 4 षटकांमध्ये 7 फलंदाज शिवसाम्राज्याचे बाद व्हायचे बाकी आहेत. पायचे अजित भालेराव, त्यांच्यासोबत फलंदाज असेल ओमकार बुंदेली आणि अजित भालेराव. चौथ्या विकेट साठी फलंदाजी करत आहेत. खर तर 4th पोझिशन क्रिकेटमध्ये खूपच ग्लॅमरस असते, किंवा टेस्ट क्रिकेटमध्ये आपण बघतो की संघातला सर्वोत्तम फलंदाज कुठल्याही टीम मध्ये तो 4थ्या क्रमांकावरच खेळणार.
षटकार जर मारला तर 12 धावा मिळतील. एक धाव जरूर मिळेल इथे, परंतु चॅलेंज तिसऱ्या पंचांकडे पुन्हा एकदा हा निर्णय पाठवलेला आहे. ओव्हर स्टेपिंग साठी पंचांना थोडीशी समस्या असावी, शंका असावी, त्यामुळेच तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय आलेला आहे. बघूया इथे जर अजून एक नो बॉल आला तर मात्र पुन्हा एकदा दार उघडतील आणि उघडलेले आहेत. नो बॉल, नो बॉल. आता मिळतील 2 धावा आणि 2 धावांबरोबर धावफलक पुढे पोहोचेल. तो 35 वर जाईल आणि पुढच्या चेंडूवरती 2 धावांची आवश्यकता आहे. ना मागणे से मोती मिले, मागणे से मिले ना भीक. कधी कधी मागूनही काही मिळत नाही आणि कधी कधी न मागता भरपूर काही मिळतं. सगळी दारं बंद झालेली असताना एक दार मात्र किलकिल झालेलं आहे. पाहिजे इथून 2 धावा येतील का? कनेक्शन इथं पुन्हा उघडलेलं आहे दार आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा, फक्त 4 नाही मिळणार तर 10 धावा मिळतील. आता मॅजिक ओव्हर मधून आणि थोडीशी संघर्ष करणारी टीम आता वेगानं पुढे पोहोचेल. फलकावरती धावा 45. 5 षटकाच्या समाप्तीनंतर 45 धावा. 6वं षटक मैदानामध्ये सुरू होत आहे. शिव साम्राज्य वाद्य पथक 45 3 गड्याच्या मोबदल्यात. स्ट्राइक एंड वरती अजित भालेराव, नॉन स्ट्राइक एंड वरती ओमकार बुंदेली. चांगला फटका, मात्र क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. मोठे फटके आले पाहिजेत सातत्याने. शेवटचे 3 षटक आता शिल्लक आहेत, त्यामुळे स्लॉग ओव्हर्स आहेत, हाणामारीची षटक असणार आहेत. मॅजिक ओव्हरनं चांगला दिलासा दिलेला आहे. 2 नो बॉल त्या षटकामध्ये आले. त्याच्यानंतर पुन्हा खराब फिल्डिंग देखील बघायला मिळाली. चांगला चेंडू आहे. पुन्हा एकदा तिसऱ्या पंचांना काम मिळालेलं आहे आणि फ्रंट फूट वरती काय घडलेलं आहे ते बघायचे.
वाह, उंच मात्र क्षेत्ररक्षक खाली आणि ड्रॉप द कॅच. भरपूर चुका झालेल्या आहेत इथे. गुरुजी प्रतिष्ठान संघाकडून भरपूर चुका होत आहेत. कॅचेस त्यांनी बरेचसे ड्रॉप केलेले आहेत. ओहो, व्हॉट अ कॅच. आता सुंदर कॅच पकडला जातोय आणि चौथा फलंदाज इथे बाद. फलकावरती आलेले आहेत 7व्या षटकामध्ये. चांगली भागीदारी राहिली चौथ्या विकेटसाठी अजित भालेराव आणि ओमकार बुंदेल या दोघांमध्ये. पडलेला डाव उभा करण्यामध्ये दोघांचं योगदान राहील आणि त्यामुळेच एका फायटिंग स्कोअर पर्यंत तुम्हाला शिव साम्राज्य बघायला मिळेल. अलॉंग द कार्पेट चेंडू मिड विकेट कडे जातोय. एक धाव तिथे केवळ प्राप्त होऊ शकते. फलंदाज प्रथमेश बोळभट. प्रथमेश बोलभट असेल नॉन स्ट्राईक एंडला आणि अजित भालेराव आता स्ट्राईक एंडवर. उजव्या हवेमध्ये चेंडू आहे तिथे आणि पुन्हा जीवदान कव्हर्स मध्ये, एक्स्ट्रा कव्हर्स मध्ये अजित भालेराव यांना जीवदान दिले जाते. 2 धावा इथे मिळतील. तिथे थ्रो देखील खराब आहे. एक चूक झाली की पुढे दुसरी चूक लगेच होते. खूप चुका झालेल्या आहेत. 54 धावा 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये पुन्हा एकदा जीवदान अजित भालेराव यांना. 7 चेंडू मध्ये 9 धावा. प्रथमेशनं देखील खातं खोललेलं आहे. 54 वरती पोहोचतायत शिव साम्राज्य. प्रथमेश गोलंदाज आहे. प्रथमेशच यावेळेस अजित भालेराव यांचा फटका थोडा वेळ आकाशामध्ये, लॉंग ऑफ थोडासा मागे राहिला. 2 धावा इथून मिळणार आहेत आणि धावफलकावरती 56 धावा. रोज एका जागेवरती उभे राहणाऱ्या माणसाला आज धावावं लागते, पळावं लागते आणि त्यामुळे थोडीशी समस्या जाणवते. पण पंचांसाठी सुद्धा फिटनेस महत्वाचा असतो. खेळाडूंसाठी योयो टेस्ट असते, फिटनेस साठी ओहो हो, उंच टोलेचांग लांब लचक षटकार. अजित भालेराव ऑन फायर. तुमच्याकडे 2 पर्याय आहेत. धावा धावून घ्यायच्या असेल तर निश्चित प्रकारे दम लागतो. पण षटकार मारायचा असेल तर अंगात दम असावा लागतो आणि तो दम दाखवलेला आहे अजित भालेराव सरांनी. धावून दम लागतोय ना, तर मी माझा दम दाखवतो. एक शानदार षटकार. धावफलक पोहोचलेला आहे पुढे 62 धावा. अक्रॉस द बॅट प्रथमेशचा प्रयत्न होता स्क्वेअर लेगला खेळायचं. 1 धाव इथे येणार आहे आणि 63 धावा फलकावरती. 8व्या क्रमांकाचं षटक सुरू झालेलं आहे. शेवटचं षटक आहे. मारझोड तोडफोड या षटकामध्ये झाली पाहिजे. अगोदरच्या चेंडूवरती षटकार लागलेला आहे आणि षटकार एकदा लागला की आत्मविश्वास खूप वाढतो. बॅटचा स्विंग वाढतो, त्याचा वेग वाढतो, बॅटचा स्विंगचा वेग वाढतो. अजित भालेराव कनेक्शन इथे नाही मिळालं, मात्र तरी देखील चेंडू थर्डमॅन सीमारेषेच्या बाहेर. धावा 4. षटकारा पाठोपाठ चौकार.
4 गड्याच्या मोबदल्यामध्ये 21 धावा नाबाद अजित भालेराव. 11 चेंडूमध्ये 21 धावा, जवळपास 200चा स्ट्राईक रेट आहे. आणि मला वाटतं 200चा स्ट्राईक रेट म्हणजे चांगला स्ट्राईक रेट आहे. कुठल्याही फॉर्मॅट मध्ये हा बेस्ट स्ट्राईक रेट आहे. अजित भालेराव ऑन स्ट्राईक. अंपायर म्हणून ते सर्वश्रेष्ठ आहेतच, परंतु फलंदाज म्हणून देखील त्यांनी त्यांची योग्यता, त्यांची उपयुक्तता इथे सिद्ध केलेली आहे. अजून वेगळं सिद्ध करायचं मला वाटतं काही आवश्यक नाहीये. शेवटचं षटक आहे आणि या शेवटच्या षटकामध्ये 2 चेंडू शिल्लक आहे. टीमला अजून मजबूतीमध्ये घेऊन जायचं असेल तर 2 मोठ्या फटक्यांची अपेक्षा जरूर करू शकतात त्यांचे पाठीराखे शिवसाम्राज्य. या स्पूल करण्याचा प्रयत्न होता, जागा बनवली होती, मात्र क्षेत्ररक्षक तिथे आहे. एकच धाव यावेळेस येऊ शकते. खराब क्षेत्ररक्षण आणि 2 धावा. यानंतरचा सामना दोन्ही संघनायकांना विनंती आहे आपण तात्काळ टॉस साठी उपस्थित राहा. शेवटचं षटक मैदानामध्ये आणि एक डाव इथे पूर्ण झालेला आहे. यानंतरचा सामना आपल्याला निश्चित बघायचा आहे. वंदन मुंबई विरुद्ध पुणे श्रमिक पत्रकार संघ. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आपण टॉस साठी या. वंदन मुंबई आणि पुणे श्रमिक पत्रकार संघ संघनायक टीम लिस्ट बरोबर घेऊन टॉस साठी या. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणं अपेक्षित आहे. व्हेरिफिकेशन आपण देखील लवकर करून घेणं गरजेचं आहे. 48 चेंडू 71 धावांची आवश्यकता असेल जिंकण्यासाठी गुरुजी प्रतिष्ठान संघाला. शिवसाम्राज्य वाद्य पथक विरुद्ध गुरुजी प्रतिष्ठानाचा पहिला दिवस सामना आहे. वंदन मुंबई विरुद्ध पुणे श्रमिक पत्रकार संघ. दुसऱ्या सामन्यामध्ये खेळतायत श्री साई परिवार धाराशिव विरुद्ध कलावंत ढोल ताशा पथक. आजचा सामना यानंतर होणार आहे. वंदन मुंबईला पुन्हा एकदा युवा वाद्य पथक ट्रस्ट बरोबर खेळायचे. साई परिवार धाराशिव संघ कलावंत थँक्यू डीजी. वंदन मुंबई विरुद्ध युवा वाद्य पथक ट्रस्ट हा सामना आजचा चौथा सामना आहे. मात्र 5वा सामना जो आहे श्री साई परिवार धाराशिव विरुद्ध श्री गजलक्ष्मी. विघ्नराज ढोल ताशा पथक विरुद्ध गजर प्रतिष्ठान. नाद ब्रह्म ट्रस्ट विरुद्ध सौ विमलाबाई गरवारे प्रशाला. विघ्नराज ढोल ताशा पथक विरुद्ध रमणबाग युवा मंच. आजची अखेरची लढत असणार आहे. तर एकूणच पहिला डाव इथे संपलेला आहे आणि 70 धावा शिवसाम्राज्य वाद्य पथकनं बनवलेले आहेत. गुरुजी प्रतिष्ठान संघासमोर 71 धावांचं लक्ष आहे. निश्चित आव्हान माफक म्हणता येणार नाही किंवा फार मोठे असं नाही आहे, पण
वंदन मुंबई संघनायक चला आणि पुणे श्रमिक पत्रकार संघाचे संघनायक टॉस साठी चला. टॉस झालेलं व्हेरिफिकेशन करायचंय. वंदन मुंबई संघाने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारलेली आहे. टीम लिस्ट दोन्ही संघांनी आपली टीम लिस्ट अंपायर्स कडे सुपूर्द करा. पंचांकडे टीम लिस्ट सुपूर्द करा. तर चला एक डाव संपलेला आहे. पुढचा डाव सुरू होणार आहे. 71 धावांचं आव्हान गुरुजी प्रदेशांसमोर. आव्हान अवघड आहे की सोपं आहे पाहायचंय. जशी मॅच सुरू होईल तसं आपल्याला समजेल. मात्र या सामन्याचा आस्वाद घेऊ आपण. काल मी म्हणालो होतो गमतीने की जे अख्खा साखर कारखाना बरोबर घेऊन फिरतात, परंतु त्यांची बॅग बघितली तर त्या बॅग मध्ये अनेक असं साहित्य असेल की जे एखाद्या समालोचकाकडे आवश्यक असावं. त्यामुळे मी आता म्हणेल की अख्खं मेडिकल घेऊन ते बरोबर फिरतात. आणि अशाच समालोचकांना मी इथे निमंत्रित करतो. स्वागत करूया शैलेश निवंगुणे सरांचं. दुसऱ्या पर्वातील आजचा तिसरा दिवस आणि तिसऱ्या दिवसाची सुरुवात. पहिल्या इनिंगचा खेळ इथे संपुष्टात आलाय. पहिल्या इनिंग नंतर आपण पाहतोय 69 धावा करून 70 धाव्यांचं एक मापक आव्हान इथे जे उभं केलंय त्याचा पाठलाग केला जाणार आहे. आघाडीचे दोन्ही बॅटर मैदानामध्ये येत आहेत. पहिलाच बॉल, परंतु पहिल्याच बॉल वरती ते जेमतेम अपील करण्यात आली. सिंगल इथे मिळते. थोडं कमी आहे धावा, परंतु त्या रोखण्यासाठी गोलंदाजांना मात्र प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. धावसंख्येची सुरुवात इथे 70 धाब्यांची जी सुरुवात आहे ती सुरुवात मात्र इथे होती आहे. आघाडीचं षटक गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय. गोलंदाज देखील इथे सज्ज होत आहे. धावसंख्येमध्ये होणारी वाढ ही देखील प्रामुख्याने फार महत्वाची आहे. पुन्हा एकदा चांगला वेग इथे गोलंदाजांकडून पाहायला मिळतोय. एका बाजूने आपण पाहतोय काय शिवसाम्राज्य वाद्यपथक आणि त्यांच्या विरोधामध्ये आपण पाहतोय गुरुजी प्रतिष्ठान. या दोन संघांमध्ये सुरू असलेली लढत. पुढचा बॉल एकदा जागा बनवत इथे इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु गोलंदाजाने शरीराचा वेध घेतला आणि त्यानंतर मात्र मनगटाचा केलेला वापर आणि बॉल जाईल डीप मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावेंसाठी 4 रन्स. धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 5. या अगोदरचा चेंडू तुम्ही बघितलाच असेल कशा पद्धतीने इथे हाताळण्यात आला आणि त्यावरती मात्र उत्तर देता आलं नाही. परंतु त्यानंतर बदललेली लाईन आणि लेंथ गोलंदाजाची कुठेतरी भरकटली आणि त्यावरती मात्र फक्त टायमिंग प्रॉपर केलं, फ्लिक केलं आणि त्यानंतर मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या बरोबर मधोमध
हा चेंडू सीमारेषेच्या पलीकडे 4 धाव्यांसाठी इथे खेळण्यात आला. धावसंख्या होते ती 5. पहिलं षटक सुरू आहे. 70 धाव्यांचा पाठलाग आहे. पॉवर प्लेचं षटक इथे सुरू आहे. आघाडीचे दोन्ही बॅटर सुरुवात तर अप्रतिमरित्या करतायत आपल्या संघासाठी. बघूया शेवट कशा प्रकारे केला जाईल. पुढचा बॉल पुन्हा एकदा बॅकफुटला जात ते कव्हर पॉइंटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळत आहे. कारण ज्यावेळेस आपण पॉइंट्स किंवा शॉर्ट बॅकवर्ड पॉइंट मध्ये तैनात असतो ना त्यावेळेस कधी सरळ रेषेमध्ये चेंडू येत नाही. टप्पा पडल्यानंतर ती दिशा देखील बदलली जाते. अथवा ज्यावेळेस तो हवेमध्ये चेंडू खेळला जातो, ज्यावेळेस तो स्क्वेअर कट खेळला जातो, ज्यावेळेस त्या चेंडूला चॉप करण्याचा प्रयत्न केला जातो त्यावेळेस तो हवेमध्ये देखील थोडीशी दिशा इथे बदलतो. आणि अशा परिस्थितीमध्ये इथे धावा देखील खर्च होतात. परंतु पुढच्याच बॉल वरती शॉर्ट पुल करण्याचा प्रयत्न. मिडॉन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात. पहिल्या विकेटचं पतन होत आहे. गुरुजा संघाला बसलेला पहिला धक्का. पहिला बॅटर बॅक टू द पॅव्हेलियन. का स्वप्नील इथे आपण पाहतोय बाद होत आहेत. डगआउटच्या दिशेने जात आहेत. तर त्यांची जागा भरून काढण्यासाठी नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत. मनोज चव्हाण 6 या धावसंख्येवरती पहिला बॅटर बाद आहे. गुरुजी प्रतिष्ठान या संघाने लीग मधील पहिली मॅच जिंकलेली आहे. ती दुसरी मॅच खेळण्यासाठी सज्ज आहे. तर दुसऱ्या बाजूने शिवसाम्राज्यच्या टीमने पहिली मॅच गमावली आहे. त्यामुळे ही मॅच जिंकणं त्यांना फार गरजेचं आहे. पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन द विकेट. लॉंग ऑनच्या दिशेने आल्या आल्या पहिल्याच बॉल वरती कडा प्रहार. बॉल जाईल सीमारेषा पार. येईल एक खणखणीत चौकार 4 धाव्यांसाठी. वाढ पहिलं षटक इथे संपुष्टात आलंय. आज इन ऍक्शन मुंबईचे देखील धुरंधर आज मैदानामध्ये उतरणार आहेत पहिलीच मॅच खेळण्यासाठी. आणि पुणेकरांनी नेहमीच मुंबईकरांचा पाहुणचार केलेला आहे. परंतु आज खूप चांगला पाहुणचार केला असे त्यांनी शाश्वती दिली आहे. म्हणजे आयोजन कमिटीचं कौतुक केलेलं आहे मुंबईकरांनी. आणि पुणे तिथे काय उणे हे ब्रीदवाक्य काही उगाचच नाहीये. पत्रकारांची देखील टीम इथे आलेली आहे. षटक क्रमांक 2 गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय अजित भालेराव यांच्यावरती ती जबाबदारी आहे. पहिलाच बॉल खोलवर टप्प्याचा सिंगल इथे प्राप्त होती आहे. बॅट वरतून चेंडू ब्रश झालाय आणि त्या दरम्यान सिंगल इथे धावसंख्येमध्ये जोडली जाते. प्रथमेश यांच्या खात्यावरती ती धावसंख्या जोडली जाते. नेल्सन धावसंख्या सध्याच्या घडीला स्कोर कार्ड वरती 11 वरती 1.1 चेंडूचा खेळ झालाय. सगळीकडेच 1-1-1. पुढचा बॉल पुन्हा एकदा मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न आणि त्यामध्ये मिळालेले यश. बॉल चाललाय डीप काउ कॉर्नर सीमारेषेच्या पलीकडे. 6 धाब्यांसाठी सिक्सर. धावा 17 रन्स ऑन बोर्ड. क्रिकेट जगतामधील सर्वात अनलकी धावसंख्या म्हणून ज्या धावसंख्येला ओळखलं जातं 17. चांगला चेंडू, चांगलं कमबॅक. उजव्या यष्टीच्या लगतचा चेंडू आहे. बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न काही अंशी फसतोय. सरळ चेंडू यष्टीरक्षकाच्या हातात निर्धाव स्वरूपामध्ये इथे विसावला जातोय. गुरुजी प्रतिष्ठान या संघाकडे देखील तगडे आणि ताकदवान संघ आहेत. या ठिकाणी धाराशिव येथून आलेला जो संघ आहे आपण मुख्य स्क्रीन वरती पाहू शकता. धाराशिव येथून आलेल्या संघाने या ठिकाणी आई तुळजाभवानीच्या पदस्पर्शाने पावन झालेली एक फ्रेम आपल्या या संपूर्ण आयोजन कमिटीचे, आपल्या शिवमुद्रा वाद्य पथकाचे जे अध्यक्ष आहेत त्या अध्यक्षांना ती फ्रेम इथे देण्याचा
जो अट्टहास आपण पाहतो इथे केला जातोय ती फ्रेम इथे देण्यासाठी संपूर्ण टीम दाखल झालेली आहे. मी सगळ्यांनाच विनंती करेल, मुख्य स्क्रीन वरती देखील मॅच सुरू असताना आपण ती छायाचित्रण पाहतोय. संपूर्ण टीम धाराशिव येथून आलेली आहे. संघाला मिळालेली संधी आणि त्या संधीबद्दल संपूर्ण आयोजन कमिटीला इथे सन्मानित करण्यासाठी आई तुळजा भवानीच्या पदस्पर्शाने पावन झालेली ती फ्रेम आपण इथे प्रदान करतोय. संपूर्ण टीम आहे. टीमचं खऱ्या अर्थाने मनपूर्वक असे आभार की आपण अशा देखील पद्धतीने संपूर्ण आयोजन कमिटीचं कौतुक करताय. एक चांगली भेटवस्तू आपण पाहतोय. इथे धाराशिव येथून आलेल्या टीमने या संपूर्ण आयोजन कमिटीला एक मानाची आणि एक प्रतिष्ठेची इथे फ्रेम देऊन संपूर्ण टीमला इथे सन्मानित केलं जात आहे. धन्यवाद टीम. धाराशिव टीमचं खऱ्या अर्थाने कौतुक आहे आणि खऱ्या अर्थाने जे आयोजन कमिटीने कष्ट घेतलेत आणि आयोजन कमिटीने इथे जो हा खेळाडूंसाठी एक चांगलं पर्व इथे निर्माण केलंय त्याबद्दल संपूर्ण टीमच्या वतीने आयोजन कमिटीचे इथे मनपूर्वक आभार व्यक्त केले जात आहेत. मॅच कडे आपण पुन्हा एकदा लक्ष केंद्रित करतोय. इट्स अ वाईट बॉल. अतिरिक्त धावसंख्येमध्ये होणारी वाढ. धावसंख्या होते ती 18 धावा. 18 रन्स ऑन अ बोर्ड. पुन्हा एकदा इनसाइड आउटचा फटका. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केलाय. कॅप मधून चेंडू चाललाय सीमारेषा पार. सकाळच्या सत्रामध्ये अक्षरशः मैदानाला गुदगुला करत येतोय चौकार. 4 धाब्यांसाठी 4 रन्स. धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 22. अजय त्यांच्यावरती चढवलेलं आक्रमण. पुन्हा एकदा क्रॉस बॅट खेळण्याचा प्रयत्न. इथे चेंडू पायावरती आदळलाय आणि त्याच दरम्यान एक चांगली रनिंग बिटवीन द विकेट. अगदी वेगवान इथे धाव पूर्ण केली जाते. लेगबाय स्वरूपाच्या धावेने धावसंख्येमध्ये होणारी वाढ. धावसंख्या होते ती 23 धावा. षटकाची इथे समाप्ती होते. 23 धावा आतापर्यंत झाल्यात. 2 षटक संपुष्टात आली आहेत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 23 धावा. 23 रन्स ऑन अ बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. 70 धावेंचा पाठलाग आहे आणि त्या पाठलागाची सुरुवातीच्याच काही चेंडूंमध्ये आपण बघितलं असेल. सुरुवातीच्या षटकामध्ये एक विकेट देखील प्राप्त केली, परंतु त्यानंतर दुसऱ्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये इथे धावांचा वेग वाढवण्याचा प्रयत्न केलाय. षटक क्रमांक 3 बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज गोलंदाजी मार्क वरती हितेश यांना आपण पाहतोय. वैयक्तिक पहिल्या संघासाठी 3रं षटक. 2 षटकानंतर 23 धावा झाल्यात. विजयाचं समीकरण 36 चेंडू आणि 48 धाब्यांची गरज आहे. मॅच अजूनही ऑन आहे. मला चांगली गोलंदाजी करावी लागेल. अन्यथा बॅटर तर ज्या फॉर्म मध्ये खेळतायत. इथे क्षेत्ररक्षक डाऊन दी. ओ इथे संधी गमावली. सोपा झेल निसटला आणि त्यानंतर मात्र 2 धावा मिळत आहेत. करे तो क्या करे. गोलंदाजांनी चांगला चेंडू हाताळला. विकेट मिळवण्याची संधी होती, परंतु क्षेत्ररक्षकाला तो चेंडू मात्र हातामध्ये समाविष्ट करता आला नाही. हातातून चेंडू निसटलाय. 2 धावा मिळत आहेत. 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 25. एक बॅटर बाद 25 धावा. 25 फॉर लॉस ऑफ 1. धावसंख्या वाढवण्याचा प्रयत्न. इथे जोरदार अपील. पंचांचं बोट आकाशाकडे. विकेटचं होईल पतन. दुसरा बॅटर मनोज इथे कॉट बिहाइंडची शिकार ठरून बॅक टू द पॅव्हिलियन तंबूच्या आश्रयाला जातील.
ओके हे भागवत वेगळा आहे सर. ध्रुव भागवत आहे ना. बॅटिंगला कोण आलं? निकेतन पाटोळे. वाटोळे वाटोळे. आम्हाला मला दिसतंय ना. आम्हाला मी माझ्याच हाताने दाबणार. तुम्ही काय बोलायचं? निकेतन पाटोळे नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत. निकेतन पाटोळे कलात्मक बॅटर आहे. इथे आल्या आल्या फुलटॉस मिळाला होता परंतु त्याचा फायदा घेता आला नाही. पंचांनी मात्र कळवलाय इथे बीमर आहे आणि त्यामुळे इथे नो बॉल देखील आहे. चूक झाली आहे गोलंदाजाकडून. नो बॉलचा इथे इशारा कळवला जातोय. धावसंख्या होते ती 26. आल्या आल्या पहिल्याच बॉल वरती वेस्ट हाईटच्या वरती चेंडू मिळतोय परंतु त्याचा फायदा घेता आला नाही. परंतु नो बॉल आहे याचा अर्थ पुढचा चेंडू फ्री हिट. आल्या आल्या डोळे मात्र उघडे ठेवावे लागतील. उघडा डोळ्यांनी पहा नीट. पुढचा बॉल फ्री हिट. इथे देखील शॉर्ट ऑफ पुल करण्याचा प्रयत्न. यष्टीरक्षक मात्र थोडेसे गाफील दिसले आणि बॉल मात्र चाललाय लॉंग स्टॉप बाउंड्रीला भेदत सीमारेषेच्या पलीकडे. 4-4-4. गाणं काही कळलं नाही परंतु म्युझिक चांगली होती आणि आपल्याला सध्या संगीताचाच विषय आहे. संगीत चांगलं वाजलं म्हणजे बरोबर माना डोकं बरोबर हलतं. काही बोल आहेत ते काही कळत नाहीत परंतु संगीत चांगलं आहे. अल्टीपल्टी खेळण्याचा प्रयत्न स्वाभाविक खेळ आहे निकेतन पाटोळे यांचा. हा देखील उजव्या यष्टीच्या बाहेर खराब गोलंदाजी इथे पाहायला मिळते. 1+1 आता चेकून 2 धावा. 22 स्वरूपाची धाव आहे. व्हाईट बॉल आहे. व्हाईट +1 आता चेकून 2 धावा. धावसंख्येमध्ये होणारी वाढ. धावसंख्या 32. कधी कधी आपण म्हणतो ना की विकेट मिळवल्यानंतर गोलंदाज अधिक भेदक गोलंदाजी करतो परंतु इथे चित्र बदलली आहे. इथे खराब गोलंदाजी होतीये. इथे देखील फुल टॉस फक्त दिशा दिली आणि त्यानंतर धावसंख्येची दशा बिघडली जाते. बॉल जातोय डीप स्क्वेअर लेग बाउंड्रीला भेदत. पुन्हा एकदा येतोय चौकारासाठी. 4 धावा. आता संगीतही चांगले आहेत आणि बोलही कळलेले आहेत. धन्यवाद डीजे. धावसंख्येमध्ये आपण पाहतो इथे वाढ होते. धावसंख्या 36. 2 बॅटर बाद. पुढचा बॉल पुन्हा एकदा खोलवट टप्प्याचा फॉलो थ्रो मध्ये इथे चेंडू अडवलाय. चांगलं कमबॅक म्हणावं लागेल. काही अंशी गोलंदाजाने काही चेंडू चांगले टाकलेत परंतु काही इतके खराब चेंडू आहेत की त्यावरती धावा मात्र रोखल्या जात नाहीयेत. पॉवर प्ले संपल्यानंतर खऱ्या अर्थाने तुम्हाला धावा रोखाव्या लागतात. त्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावे लागतात कारण क्षेत्ररक्षकाची साथ मिळते परंतु इथे गोलंदाजी काहीशी भरकटलेली देखील आहे. इथे देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. म्हणावा तसा चेंडू बॅट वरती येऊ शकला नाही. मिड विकेटच्या दिशेने चेंडू इथे ट्रॅव्हल होतोय. सिंगल प्राप्त होईल. धावसंख्येमध्ये 1 ने वाढ. 3 षटक संपली आहेत. 37 धावा. 2 बॅटर बाद. येणारे अजूनही 30 चेंडू शिल्लक आहेत आणि 30 चेंडूंमध्ये 34 धावेंची गरज आहे. 30 चेंडू आणि 34 धावा. निकेतन पाटोळे आणि त्याचबरोबरीने आघाडीचे बॅटर ज्या पद्धतीने इथे धावा बनवतात थोडीशी चर्चा तर सुरू असेलच की आता सामना आटोक्यात आला. आता सिंगल डबल मध्ये देखील धावा पूर्ण होऊ शकतात परंतु निकेतन पाटोळे सिंगल डबल मध्ये फार कमी प्रमाणात धावा त्यांनी बनवल्यात. त्याचबरोबरीने आपण पाहतोय थोडासा बदल बॉलिंग ट्रॅक वरती देखील होतोय. प्रणव इथे गोलंदाजी मार्क वरती आहेत. यष्टीरक्षणामध्ये हलकासा बदल. अजित भालेराव इथे यष्ट्यांच्या मागे तैनात आहेत आणि आता मात्र ही सर्व सूत्र आपल्या हाती घेतली आहेत. बघूया त्याचा फायदा कशा प्रकारे केला जाईल. क्षेत्ररक्षणामध्ये होणारा बदल. डीप मिड विकेट आहे. काऊ कॉर्नर आहे. वाईडिश लॉंग ऑन. वाईडिश लॉंग ऑफ आणि डीप एक्स्ट्रा कव्हर असे 5 खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर. शॉर्ट लॉंग लेग आहे. शॉर्ट बॅकवर्ड पॉइंट.
शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर आणि वाईडिश मिड ऑफ. पहिलाच बॉल, संधी निर्माण आणि ओ करे तो क्या करे, दुसऱ्यांदा जीवदान. खराब क्षेत्ररक्षण आहे. कॅप्टन किंवा गोलंदाज काही करू शकत नाही. तुम्ही संघामध्ये काय हे तुम्हाला दाखवायचं, तुम्हाला फिल्डिंग करावी लागेल. तुम्ही जर फिल्डिंग केली नाही तर या धावा रोखणं फार अशक्य आहे. आता झेल सोडल्यानंतर प्रत्येक बॅटर हा थोडासा वेळ स्वतःसाठी घेणार आहे. आणि एकदा का जीवदान मिळालं, या मैदानाचा इतिहास आहे, ज्यांना ज्यांना जीवदानं मिळाली आहेत त्या बॅटरने इथे वैयक्तिक धावसंख्येचा डोंगर उभा केलाय. मागच्या काही मॅचेस तुम्ही बघून घ्या, जे मागचे 2 दिवस इथे गाजवलेत काही बॅटरने, त्यामध्ये त्या सोडलेल्या झेलांचा फायदा किती झालाय ते बघावं लागेल. पुढचा बॉल इथे मात्र पुन्हा एकदा हलक्या हाताने कव्हरच्या दिशेने. आज काही चेंडू हातात येत नाहीये. एकदा का चेंडूने पाठलाग ठेवला ना तर मात्र तुम्ही किती प्रयत्न करा, तुमच्या काही तो हातामध्ये येणार नाही. तुमची जागा बदलली ना तरी तुमच्या हातातून ती चांगली कामगिरी होणार नाही. त्यासाठी तुमचं काय होत आहे की तुमच्या मनामध्ये जी भीती आहे ती भीती सोडून तुम्हाला मैदानामध्ये कामगिरी करावी लागेल. पुढचा बॉल निकेतन, अल्टीपल्टी स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न. गोलंदाजाने बॅटरला बरोबर हेरलं, फॉलो केलं आणि डाव्या इष्टीच्या बाहेर चेंडू हाताळला आणि त्यामध्ये तो स्विच हिटचा फटका इथे मात्र सजवता आला नाही. निर्धाव चेंडू आहे. चांगली गोलंदाजी प्रणव यांची पाहायला मिळते. 4 बॉल मध्ये फक्त 3 धावा आणि त्यामध्ये देखील एक झेल निसटलाय. अक्रॉस ची बॅट खेळण्याचा प्रयत्न, बॉल डाव्या इष्टीच्या बाहेर. पंचांनी वाईड बॉलचा इशारा केलाय. ठाऊक आहे पंचांनी जो निर्णय घेतलाय तो अगदी योग्य आहे. अन्यथा जर नसता तर यष्ट्यांच्या मागे देखील दुसरे पंच आहेत, अजित भालेराव. त्यांनी लगेच तिथे रिव्ह्यू घेतला असता, अन्यथा सांगितलं असता हा वाईड बॉल नाहीये. परंतु त्यांनाही ठाऊक आहे हा वाईड बॉल आहे. एक्सपिरियन्स, अनुभव आहे त्यांच्याकडे देखील. इथे मात्र आडवा पाटणे मोठा आणि कडा प्रहार. बॉल चाललाय डीप स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या दिशेने, सीमारेषा पार. हा येईल चौकार 4 धाब्यांसाठी. धावसंख्येमध्ये वाढ, धावसंख्या होते ती 45 धाबा. आता मात्र शिवसाम्राज्य टीम कुठेतरी मॅच मधून बॅकफुटला ढकलली जाते. विकेट्स मिळत नाहीयेत, झेल इथे निसटतायत, मिसफिल्ड होते, गोलंदाजी देखील भरकटते. पुन्हा एकदा निकेतन इथे उलट्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. 4 षटके संपलेत. निम्मा खेळ हा दुसऱ्या डावातील पूर्ण झालाय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 45 धाबा. 2 बॅटर आतापर्यंत बाद आहेत. स्ट्रॅटेजिक टाइम आउट आहे. मला वाटतं शिवसाम्राज्य टीमचे 11च खेळाडू आहेत, त्यामुळे अतिरिक्तही नाहीये आणि पाणी आणायला देखील कोणी नाहीये. बॅटिंग टीम आपला अतिरिक्त खेळाडू असेल पटकन 2-4 बाटल्या न्या. फिल्डिंग टीमला देखील पाण्याची गरज आहे आणि थोडंसं पाणी पंचांनाही द्या. भर उन्हामध्ये बिचारे थांबलेत, त्यांना पाणी पाजणं गरजेचं आहे. अन्यथा तुम्हाला ठाऊक आहे ते तुम्हाला पाणी पाजतील. जोपर्यंत मध्यंतराचा वेळ आहे तोपर्यंत आमचे डीजे मास्टर आपल्यापर्यंत एक सुमधुर संगीत घेऊन येतील. यश डीजे. संगीत रचना आपण पाहिलीत, चांगल्या आवाजामध्ये चांगल्या ध्वनीमध्ये
किंवा चांगल्या म्युझिक मध्ये आपण SPL चं हे टायटल सॉन्ग आज प्रामुख्याने आपल्याला ऐकायला मिळालंय. 4 षटकानंतर 47 धावा 45 धावा इथे आतापर्यंत झाल्यात. येणारे 24 चेंडू आणि अजूनही 26 धावींची गरज आहे. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय प्रथमेश बोलबट इथे गोलंदाजी मार्क वरती आहेत. गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये 10 धावा दिल्या आहेत, परंतु या 50-50 ओव्हर मध्ये या 10 धावा देखील देऊन चालणार नाही, कारण जर दिल्या तर मात्र तिथे बोनस मिळेल. स्ट्राईक वरती प्रथमेश आहे ज्यांना जीवदान मिळालेलं आहे, तर दुसऱ्या बाजूने निकेतन पाटोळे. षटक क्रमांक 5 ची सुरुवात. 45 धावा आतापर्यंत झाल्यात. पहिलाच बॉल इथे मात्र निर्धाव हलक्या हाताने कट करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी फसतोय. कुठेतरी बॅटर डबल माइंड पाहायला मिळाले की हा ड्राईव्ह करायचा कट करायचा आणि तेवढ्याशा वेळामध्ये चेंडू सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. अजूनही तो कॉन्फिडन्स दिसून येतोय क्षेत्ररक्षकांमध्ये. गोलंदाजांना देखील थोडासा जोर लावावा लागेल, फिल्डिंग देखील चांगली करावी लागेल. पुढचा बॉल इथे देखील विकेट वरती चेंडूला हिट केलाय. चांगल्या पद्धतीने इथे चेंडू हाताळला जातोय. बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव. इथे देखील कमबॅक होऊ शकतं. ही 50-50 ओव्हर यासाठी ओळखली जाते द मॅजिक ओव्हर. काहीतरी जादू इथे घडवून आणू शकते टीम आणि या जादूची गरज आहे. अशा परिस्थितीमध्ये काय कामगिरी केली जाईल. बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव. प्रथमेश बोलबट चांगली गोलंदाजी इथे करतायत. इथे मात्र समोरच्या दिशेने लॉंग ऑनच्या दिशेने चेंडू खेळला. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, सिंगलच घेणार आहेत कारण निकेतन बाकीचे चेंडू खेळण्यासाठी सज्ज होतील. 46 धावा झाल्यात. 2 बॅटर आतापर्यंत बाद आहेत. 46 फॉलोअर्स ऑफ 2 विकेट. निकेतन पाटोळे स्ट्राईक वरती. गोलंदाजी मार्क वरती प्रथमेश बोलबट 3 मध्ये 1च धाव खर्च केली आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा हेलिकॉप्टर, परंतु बॅटची लिडिंग एज आणि बॉल मात्र सीमारेषेच्या पलीकडे. वाईडिश थर्ड मॅन मधून बॉल चाललाय 4 धावेंसाठी. चौकार. On a board, loss of 2 wicket. पुन्हा एकदा चांगला चेंडू. आता 5 चेंडूंमध्ये 5 दिल्यात. जर का पुढच्या एका चेंडूमध्ये षटकार आला नाही तर मात्र इथे गुरुजी प्रतिष्ठान या संघाला पेनल्टीला सामोरं जावं लागेल. पहिल्या डावामध्ये पेनल्टी मिळाली नाही, त्यामुळे धावसंख्या 70 पर्यंत पोहोचली आहे. इथे जर का मिळाली तर मात्र संघ थोडासा अडचणीमध्ये येऊ शकतो. पुढचा बॉल. हा चेंडू मात्र भरकटला जाईल. अतिरिक्त धावेने धावसंख्येमध्ये होणारी वाढ. धावसंख्या होते ती 51 धावा. 51 रन्स ऑन बोर्ड. 19 चेंडूंमध्ये अजूनही 20 धावेंची गरज आहे. जर या धावा पुढच्या चेंडूवरती रोखल्या आणि निकेतन पाटोळे यांची जर का विकेट प्राप्त केली तर संघ कमबॅक करू शकतो. आपण फक्त इथून चर्चा करतोय. असं होईल ना होईल ते गोलंदाजाचं आणि क्षेत्ररक्षकाचं किंवा बॅटरचं काम आहे. हा चेंडू मात्र इथे निर्धाव. डॉट. इथे फक्त आणि फक्त 6 धावा खर्च केल्यात, म्हणजे याचाच अर्थ फक्त एका धावेचं हे षटक आहे. आता मॅचचं समीकरण बदललं. 18 चेंडूंमध्ये 25 धावा कराव्या लागतील. 18 बॉल 25. मुख्य स्क्रीन वरती तुम्ही पाहू शकता मागच्या चेंडूवरती नक्की काय घडलं. हलकसं अपील यष्टींच्या मागून करण्यात आलं. थोडेसे शफल झाले निकेतन आणि डाव्या यष्टीच्या वरून चेंडू खेळण्याचा प्रयत्न. अजित भालेराव जोरदार अपील जल्लोष आपल्याला करताना पाहायला मिळाले.
परंतु पंचांनी मात्र इथे तटस्थ भूमिका घेतली. प्रेशर देऊ शकतात ते, आता ते खेळाडू आहेत. ते पंच असते ना तर त्यांनी देखील तोच सिग्नल दिला असता, थोडेसे शांत व्हा, इथे बॅटचा आणि बॉलचा संपर्क झालेला नाहीये. आणि आता देखील त्यांना तेच उत्तर मिळत आहे, कारण संपर्क इथे होत नाहीये. आणि अलीकडच्या क्रिकेटमध्ये आपण बघितलं असेल, टेनिस बॉल क्रिकेटमध्ये प्रामुख्याने जर अशा काही स्पर्धा आहेत त्यामध्ये अल्ट्रा एज तुम्हाला दिसून येणार नाही, कळणार नाही. अजून ती सिस्टीम आलेली नाहीये. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज इथे सज्ज होत आहेत. पहिलाच बॉल खराब आणि खराब चेंडूवरती केलेला प्रहार, नो प्लस हा आलेला षटकार. आताचे एकूण 7 धावा आहेत. दिशेने चेंडू खेळलाय, क्षेत्ररक्षक येतील, चेंडू अडवतील, त्या दरम्यान सिंगल. बघा प्रथमेश यांचा सोडलेला झेल किती महागात ठरतोय. झेल सोडल्यानंतर त्यांच्या बॅट मधून 2 चौकार, 1 चौकार 1 षटकार आलाय. त्यामुळे कॅचेस विन द मॅचेस हा बेसिक रूल आहे. तुम्हाला कॅच घ्यावे लागतात मॅच जिंकण्यासाठी. इथे देखील आखूड टप्प्याचा बॉल आहे, डाव्या एष्टीच्या बाहेर. पंचांनी वाईड बॉलचा इशारा केलाय. अतिरिक्त धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 60. चांगलं यष्टीरक्षण अजित भालेराव यांचं. थोडीशी चर्चा करतायत आणि ते एवढे शांतपणे खेळतात ना, अक्षरशः डोक्यावरती बर्फाची लादीच ठेवली आहे. ते पंचांच्या भूमिका असताना एवढं कधी शांत बघितलेले नाहीये. खेळताना मात्र फार शांतता आहे. परंतु जर पंचांच्या भूमिकेमध्ये असतील तर भले भले खेळाडू देखील त्यांना बोलताना घाबरतात, विचारतात की सर हा निर्णय तुमचा बरोबर आहे की नाही. परंतु अजित सर बऱ्यापैकी तिथे प्रत्येक खेळाडूला, मला वाटतं रणजी ट्रॉफीचे सर्वच खेळाडू, अगदी मुंबई पुणे रणजी ट्रॉफी जी झाली, महाराष्ट्र विरुद्ध मुंबई या देखील सामन्यामध्ये ते पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहिलेले आहेत. MPL सारखी स्पर्धा देखील त्या पंचांनी गाजवलेली आहे. त्यामुळे इतका दांडगा अनुभव आहे. पुन्हा एकदा चेंडू पायावरती आदळतोय. धाव घेण्याचा प्रयत्न इथे केला जातोय. सिंगल मिळतेय जी लेगबाय स्वरूपाचीच असेल. येस, धावसंख्येमध्ये होणारी 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 61. आणि मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये देखील आपण पाहतोय फिरोज मुलानी सर देखील आहेत. ते देखील MPL ची स्पर्धा त्यांनी गाजवलेली आहे. जी इतके अनुभवी खेळाडू अथवा पंच जर लाभले तर त्या स्पर्धेमध्ये कुठल्याही प्रकारची विघ्न येत नाहीयेत. कारण खेळाडूंना देखील काही नियम ठाऊक नसतात, ते प्रामुख्याने समजावावे लागतात. मी प्रत्येक वेळेस बघा तुम्हाला नो बॉल दिल्यानंतर मी विचारतो पंचांना, आणि पंचही तिथे निदर्शनात आणून देतात की बीमर आहे किंवा ओव्हर स्टेपिंग आहे, त्याचबरोबर रिटर्न क्रीजचा नो बॉल आहे. काही वेगवेगळे नियम आहेत, ते नियम तुमच्यापर्यंत पोहोचवले जातात. म्हणजे यदा कदाचित पुढे तुम्हाला त्याचा फायदा होतोय. हा देखील बॉल बॅटवरतून ब्रश होतो आणि त्यानंतर बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने सिंगल इथे मिळतोय. धावसंख्या होते ती 62. अजूनही 13 चेंडूंमध्ये 14 धावेंची गरज आहे. 13 बॉल 14 रन्स टू विन. 13 बॉल 14. निकेतन पाटोळे 11 चेंडूंमध्ये 13 धावा. म्हणावी तशी बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली नाहीये. षटकार कुठेतरी विलुप्त झालेत त्यांच्या बॅटमधून, कुठेतरी त्या षटकाराच्या शोधात आहेत. इथे मात्र खेचून मारलाय, जो पैटर्न शॉट आहे तो मात्र इथे खेळला आणि बॉल देखील डीप काऊ कॉर्नरच्या दिशेने सीमारेषेच्या अलीकडे की पलीकडे 4 की 6 इथे मात्र चेक केलं जाईल. तिसरे पंच आहेत, चेक केलं जाईल चौकार आहे की षटकार आहे. खेळाडू मला वाटतं इथे निदर्शनात आणतायत चौकार आहे, परंतु आपल्याकडे टेक्नॉलॉजी आहे तर त्याचा वापर केला जाईल. आणि टेनिस क्रिकेट.in म्हटल्यानंतर ती पारदर्शकता प्रामुख्याने पाहायला मिळते. आमचे सर्वचे सर्व कॅमेरामन आणि आपले ऑपरेटर हे सगळे चांगले काम करतायत. त्यामुळे आतापर्यंत कुठलाही विघ्न अथवा कुठलाही व्यत्यय पंचांमुळे अथवा लाईव्ह मुळे आलेला नाहीये. आयोजकांनी एवढी कष्ट घेतले, त्या कष्टाचं चीज ही सर्व मंडळी करतायत. प्रामुख्याने पंच, प्रामुख्याने हे लाईव्ह टेक्निशियन्स, कॅमेरामन
या सर्वांचं कौतुक आहे. आमचे डीजे मास्टर देखील यांचं कौतुक आहे. इथे 4 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 66 धावा. तर गोलंदाजी मार्क वरती अक्षय. शेवटच्या 12 चेंडूंमध्ये अजूनही 10 धावेंची गरज आहे. पहिल्याच बॉल इथे काऊ कॉर्नरच्या दिशेने खेळून काढलाय. सिंगल मिळते. धावसंख्येत 1 ने वाढ. 67 झाल्यात. 11 चेंडूंमध्ये 9 धावा. इथून पुढे कमबॅक होऊ शकतं, परंतु ते थोडंसं अवघडच आहे. कारण निकेतन पाटोळे जोपर्यंत मैदानामध्ये आहे तोपर्यंत धावा ते वेगात बनवणार. इथे देखील फुल लेंथ चेंडू हाताळलाय. क्षेत्ररक्षकाचा अंदाज थोडासा इथे चुकीचा ठरला, परंतु सरते शेवटी स्वतःवरती नियंत्रण मिळवलं. चेंडू अडवला गेला. इतका वेगवान चेंडूवरती केलेला प्रहार म्हणावा तसं सोपं नव्हतं ते, परंतु सिंगलनेच धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 68 धावा. 68 फॉर लॉस ऑफ 2 विकेट. पुन्हा एकदा लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षक तिथे तैनात. विकेटचं होईल पतन. प्रशांत सरतेश व प्रथमेश सरतेशेवटी इथे बाद होतील आणि डगआउटच्या दिशेने देखील येतील. अजूनही विजयासाठी 9 चेंडूंमध्ये 8 धावेंची गरज आहे. कमबॅक होईल का? इथे देखील आखूड टप्प्याचा बॉल. यष्टीरक्षकांनी चेंडूमध्ये लागलेली शर्यत. इथे मात्र ती शर्यत चेंडूने जिंकली आहे. बॉल चाललाय फाईन लेग सीमारेषा पार. आल्या आल्या विनायक यांच्या बॅट मधून हा येईल चौकार. तीन बॅटर इथे बाद आहेत. पुढचा बॉल. 4 धावेची गरज आहे. पुन्हा एकदा उजव्या यष्टीच्या लगतचा चेंडू आहे, परंतु पंचांनी इथे कळवलाय थोडीशी दिशा भरकटली आहे. आणि अंपायरना जेव्हा जेव्हा आपण म्हणतो ना की उजव्या यष्टीच्या बाहेर गेल्यानंतर शेवटवरती पाहिलं जातं की बॅटर जागेवरून खेळलेत की शफल झालेत, त्या अनुषंगाने इथे वाईट बॉल कळवला जातो. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने उडवलाय आणि मॅच फिनिश करून टाकणारा हा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. मॅच विन. आणि त्याचमुळे आपण पाहतोय गुरुजी प्रतिष्ठान हा संघ सुपर 16 मध्ये दाखल होतोय. विजेत्या संघाचं अभिनंदन. परंतु या संपूर्ण लीग मध्ये म्हणावी तशी चांगली कामगिरी इथे मात्र करता आली नाही आणि त्याचमुळे शिवसाम्राज्य टीम इथे पराभवाच्या छायेत जाते. पुढच्या वर्षी जर त्यांना ही स्पर्धा खेळायची असेल तर मात्र त्यांना क्वालिफायर राऊंड मध्ये जिंकावं लागेल, अन्यथा त्या स्पर्धेमध्ये त्यांना खेळता येणार नाही. पोस्ट मॅच प्रेझेंटेशन कडे वळतोय, जिथे मॅन ऑफ द मॅच हा किताब इथे दिला जाईल आणि मॅन ऑफ द मॅच चा किताब इथे प्रदान करण्यात येतोय ज्यांनी 13 चेंडूंमध्ये 18 धावा पूर्ण केल्या. आणि मॅन ऑफ द मॅच चा मानकरी ठरतोय निकेतन पाटोळे. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूया निकेतन पाटोळे यांचं. आणि हा किताब देण्यासाठी मी आमचे सहसमालोचक आमचे गुरुवर्य नरेश ढोमे सरांना मी